बरं का, तुमच्या मनातले काही शब्द बोलतोय आम्ही. गेल्या काही वर्षात शेकडो मित्रांनी 1000 वेळा हा प्रश्न तुमच्यातल्या अनेक जणांना विचारला असेल, किंबहुना इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल की येतील का रे दोन भाऊ एकत्र. कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही, पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले. त्यांना स्वतःला पटलं तरच ते ती गोष्ट करणार, आणि त्यांना पटणारं एका मंचावर आणणारं एक निमित्त घडलं. मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाघ चवताळून उठले. मराठी अभिजात भाषा होतीच, आहे आणि असेल, पण मागल्या दाराने तिसरी भाषा घुसवून माय मराठी संपवण्याचे डावपेच सुरू झाले. आणि ते उधळून लावण्यासाठी हे दोघे आणि इतर सर्व राजकीय पक्ष जे समोर बसलेत ते आपापसातले मतभेद विसरून सगळे एकत्र उभे ठाकरे, सगळे एकत्र उभे ठाकरे ठाकले. फक्त राजकीय पक्ष नव्हे तर अनेक सामाजिक संघटना, साहित्यिक, कलावंत, पत्रकार, शेतकरी, कामगार आणि मराठी माणूस एक झाला. सर्वांची भावना एक झाली. तो यहाँ बताया जा रहा है कि मराठी भाषा के समर्थन के लिए आज यहाँ पर दोनों भाई साथ आए हैं, इसके अलावा पूरा विपक्ष भी साथ है. आणि ही शक्ती दिसताच समस्त मराठी. और हमारे साथ दिनेश मौर्य भी जुड़ गए हैं. दिनेश, दोनों भाई का एक साथ मंच पे आना, भले ही भाषा को लेकर दोनों साथ में आए हो, लेकिन राजनीतिक तौर पे एक बड़ा बदलाव क्या होने जा रहा है और दोनों भाइयों के साथ लाने में क्या पीछे से किसी तीसरे का भी रोल रहा है. देखिए, दोनों भाइयों का एक साथ इस तरह से मंच पर साथ आना और सामने मराठी जनता का इतने बड़ी संख्या में उपस्थित रहना, यह नई सियासत की नींव महाराष्ट्र में रखी जा रही है. आज का दिन इस महीने में भी महाराष्ट्र की सियासत में ऐतिहासिक होगा, क्योंकि लगातार बाला साहब से गुजर जाने के बाद से दावा किया जा रहा था कि महाराष्ट्र में जो ब्रांड ठाकरे की सियासत थी वो धीरे धीरे हाल चुनाव में जो इन्हें नाकामी मिली, फिर चाहे उद्धव ठाकरे को मिली नाकामी हो या फिर राष्ट्रीय पार्टियां गिरता होकर, इन सभी को देखते हुए लगातार दावा किया जा रहा था कि अब ब्रांड ठाकरे धीरे धीरे खत्म हो जाएगा. लेकिन अपनी सियासी मजबूरी के सही लिए ही सही मराठी भाषा के नाम पर फिर एक बार दोनों भाइयों का इस तरह से मंच पर आना और इस कार्यक्रम को जितने बड़े पैमाने पर भव्य बनाने का प्रयास किया गया है वो भी अपने आप में काफी अद्भुत है. मैं आपको बताऊं, पिछले 19 साल से लगातार इसी बात की चर्चा थी, खास तौर पे जो जमीन पर हम कड़वाहट देखते थे महाराष्ट्र के कार्यक्रम हो, ये झगड़े चुनाव में आमने सामने होते, लेकिन उन तमाम मतभेदों को बुलाकर तो जमीनी स्तर पर हमें इन कार्यकर्ताओं में इनका मनोमिलन जो है और जो दे रही है. ठीक है, दिनेश की आवाज थोड़ी कट रही है, हम फिर से उनसे संपर्क करेंगे. लेकिन इस बीच आप देख रहे हैं कि मंच पे जो पहला संबोधन हो रहा है वो राज ठाकरे का हो रहा है. उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सन्माननीय उद्धव ठाकरे, खरं तर सच में दोघांची भाषण संपली ना, आज मोर्चा निकाला जाना चाहिए था. आज मोर्चा निघायला पाहिजे होता. तोंडानेच आहे ना. बस बस मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा मराठी
याचं इस एक तरह चित्र से चारों बागी खेल एक साथ आता है, मोठ्या एकजुट होता प्रमाणावर है उभं राहिलं असतं. और वो बड़े पैमाने पर दृश्य खड़ा हुआ होता अगर मोर्चा निकलता. चर्चेनेच माघार घ्यावी लागली. लेकिन इस मोर्चा की चर्चा ऐसी हुई थी कि सरकार को निर्णय पीछे लेना पड़ा. खरं तर आजचाही मेळावा हा खरं तर शिवतीर्थावरती मैदानात व्हायला पाहिजे होता. दरअसल आज का ये सभा शिवाजी पार्क पर, शिवतीर्थ पर होनी मैदान चाहिए, ओसंडून वाहिलं असतं लेकिन अख्खं. पण पाऊस आहे, पावसामध्ये शिवाजी सगळ्या पार्क ठिकाणी पूरी अशा तरह से भर प्रकारचे चुका होता लोगों से. जागा मिळत नाहीत फारशा लेकिन मुंबईमध्ये. बारिश आणि का मौसम है, मला सर्वांना इथे यावं ये लागलं. जगह मी नहीं बाहेर मिलती. जे उभे आहेत इसलिए जो लोग इस सभागृह के बाहर है, खड़े हैं, उनकी भी मैं माफी मांगता हूँ. काही स्क्रीनवर किसी भी विवाद मुलाखतीमध्ये से म्हटलं होतं की ज्याच्यात महाराष्ट्र सगळ्या गोष्टी बड़ा है. ये बात मैंने अपने एक इंटरव्यू के दरमियान कही. कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जो बाळासाहेब ठाकरे को जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. हमें साथ में लाने की बात